हे नाव जरा थोडं जड वाटतंय ना, 270 मध्ये एवढं चांगलं मिळालंय। बाजूला असे हे छोटे झालर आहे, त्याला ज्या घरामध्ये आपण राहतोय ना त्या घरामध्ये आपल्याला फ्रेशच वाटलं पाहिजे, त्यात आपण छोटे छोटे भरणे आपण ठेवू शकतो। ठेवायचा विचार करते कारण माझ्याकडे कुठे झाडं नाहीये। अबाउट मला वाटतं 300च्या आसपास काही, तुम्हाला दाखवतेच डायरेक्ट बघा। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। पूर्वीच्या काळापेक्षा ना आत्ताचे लोक घर सजवण्यामध्ये मला असं वाटतं की जास्त सेन्सिटिव्ह झालेले आहेत, कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझं घर जसं आहे तसं आहे, पण त्याला मी छान असं डेकोरेट करेल, छान असं टापटीप ठेवेल, मग ते अगदी सुंदर दिसेल। आणि तसंच मी सुद्धा विचार केलेला आहे आणि हा विचार करूनच मी मिशोवरून काही शॉपिंग केलेली आहे। आता सर्वात पहिलं क्लिअर करते की ही जी शॉपिंग केलेली आहे ना, तर ती सर्व मी माझ्या स्वतःच्या पैशाने केलेली आहे, त्यामुळे ते कुठे स्पॉन्सरशिप वगैरे नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे आलेले प्रोडक्ट आहेत किंवा ज्या वस्तू आलेल्या आहेत तर त्यांची क्वालिटी जशी आलेली आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मंडळी, या महिन्यामध्ये मी मिशोवरून खूप शॉपिंग केलेली आहे आणि हे पैसे ना, मी जे पैसे वाचवते ना, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या महिन्याचं बजेट आहे ज्याच्यामध्ये मी माझा पैसा कसा खर्च करते, स्वतःसाठी घरासाठी कसं पैसे काढून ठेवते, त्याच्यातून जे उरलेले पैसे आहेत ना तर ते साठवून त्याच्यातून मी शॉपिंग केलेली आहे। म्हणजे याच्यासाठी मी माझ्या मिस्टरांना 1 रुपयाही मागितलेला नाही, जसं माझ्याकडे जेवढे पैसे होते आणि त्या हिशोबाने त्याच लिमिटनी जे घरासाठी इसेन्शियल गोष्टी होत्या त्याच मी मागवलेल्या आहेत। आणि चला तुम्हाला एक एक करून दाखवते। तर तुम्हाला यामधल्या कोणत्या वस्तू जास्त आवडल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेअर करा, कारण बऱ्याच मैत्रिणींना मिशोवरून शॉपिंग करायची असते, पण जेव्हा मिशो ओपन करतो ना त्यावेळेस लक्षात येत नाही की नेमकी कोणती वस्तू घेऊ। तर यामधल्या काही वस्तूंना तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया हा व्हिडिओ कसा आहे। सर्वात पहिले ना, या सगळ्या गोष्टी ना एकाच दिवशी आलेल्या नाहीयेत, तर या सगळ्या गोष्टी येण्यासाठी मला 4-5 दिवस गेले, त्यामुळे प्रत्येक पार्सल येईल तसं मी ठेवलेलं आहे, ओपन करून बघितलेलं आहे। आता तुम्ही विचार कराल की ओपन का केलेलं आहे किंवा ओपन आमच्या समोर पण तुमच्या समोर पण करून बघितलं असतं तर त्याची क्वालिटी कशी आलेली आहे तर ते मला समजलं नसतं। तर फक्त एकच गोष्ट ठेवलेली आहे जी मी ओपन केलेली नाही आणि त्याचे रिव्ह्यू मी तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहे। तर चला सगळ्यात पहिली वस्तू बघूया, ही आहे वाइंड चाइम्स। आता हे नाव थोडंसं ऐकायला जड वाटतंय ना, कारण आपल्याला सवय नसते अशा बोलण्याची, पण याला जर तुम्ही मिशोवरती ना वॉल हँगिंग साऊंड वगैरे असं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असं काही टाकलं ना तरी ते येऊन जातं। आणि हे सुद्धा खरंच खूप छान आलेलं आहे बघा। याला छोटे असे डॉल्फिन आहेत, त्यामुळे बघायला पण खूप छान लुक देते आणि याचा लुक ना रिच वाटतोय मला। याचं जे मेटल आहे ते सुद्धा चांगलं वाटतंय, फक्त याचे जे पाईप्स आलेले धागे आहेत ना ते थोडे नाजूक आहेत, त्यामुळे आलं की पटकन जेव्हा तुमचं पार्सल यायला पटकन तुम्ही ते लटकून द्या, म्हणजे कुठे तुम्हाला लावायचं आहे जिथे की तुम्ही पडदे लावता तिथे लावलं तरी चालेल, किंवा बाहेर गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये तुम्हाला जिथे लावायचं तिथे लावून द्या। कारण हे जर छोट्या मुलांच्या हातामध्ये पडलं ना तर बघा याचे जे धागे आहेत ना हे छोटे छोटे हे नाजूक आहेत आणि ते एकदा गुंतले ना मग तो गुंता सोडवण्यात जर एखादा तुटला तर मग एवढ्या वस्तू घेऊन पण काय फायदा, असं होतं ते आपलं। त्यामुळे आलं की पहिलं लावून द्या। आणि याचा आवाज सुद्धा मी तुम्हाला ऐकवते, खूप छान आवाज येतो। जेव्हा आता मी माझ्या बाल्कनीमध्ये इथं अडकवलं होतं आल्यानंतर, कारण इशू याचं कधी काम करेल सांगू शकत नाहीये, म्हणून मग मी अडकवलं होतं आणि याचा आवाज इतका छान वाऱ्याच्या हवेने यायचा ना, तुम्हाला दाखवते बघा। एवढं याची हाईट आहे ना एवढीच आहे, मी फक्त याच्यावरती असा धागा बांधलाय, कारण आमच्या ज्या बाल्कनीचे हुक आहेत ना ते थोडेसे वरच्या साईडला आहेत आणि त्यामुळे ते हॉलमध्ये एंट्री केल्या केल्या हे जे आहे ते दिसत नाहीये, म्हणून मग मी काय म्हटलं थोडं दिसलं पण पाहिजे आणि इशूला खेळायला खूप छान आहे बरं काही, त्यामुळे हे घेतलेलं आहे। आता प्रत्येक प्रोडक्टची जी प्राइस आहे ती एक्झॅक्ट माझ्या लक्षात नाहीये, त्याची सगळ्याची प्राइस मी वरती देते, ते तुम्ही फक्त बघून घ्या। हे सगळ्या वस्तूंना मी जवळच घेऊन बसले, कारण पार्सल एवढे आले होते आणि बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होते, मला खोलेल म्हणेपर्यंत एवढे दिवस गेले, कारण सगळ्या वस्तू तुम्हाला व्यवस्थित दाखवायच्या होत्या आणि पार्सल सुद्धा 1-1, 2-2 असे येत होते। म्हटलं सगळे जेव्हा येतील तेव्हा तुमच्यासोबत नीटनीटकं व्यवस्थित शेअर करेन। त्यानंतर सगळ्यात जास्त आवडलेली वस्तू, सगळ्यात जास्त मला आवडलेली वस्तू म्हणजे हा आरसा। छान आहे, तुम्ही बघा एवढ्या कमी पैशामध्ये, म्हणजे अक्षरशः 270 मध्ये मला हा आरसा मिळालेला आहे आणि या आरशाची क्वालिटी मस्त आहे, शिवाय त्याच्या भोवती जे हे त्याने डिझाईन करून दिलेलं आहे ना तर ते सुद्धा खरंच खूप मस्त आहे। 270 मध्ये एवढं चांगलं मिळालंय, शिवाय याला हँगिंगला पण आहे बघा, हँग आपण भिंतींना वगैरे लावू शकतो, जिथे आपल्या घरामध्ये मोकळी स्पेस आहे ना, आपला कोपरा जर मोकळा वाटतोय
तर त्याच्यासाठी बघा, तर तिथे हे लावण्यासाठी खूप बेस्ट आहे. शिवाय बेसिनच्या वरती जो जागा असतो ना, जिथे आपल्याला ब्रश करायला आवडतो, जिथे आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात बेसिनच्या तिथे, तर तिथे सुद्धा लावण्यासाठी हा आरसा बेस्ट आहे. आता हा मी कशासाठी घेतला, हा खरं तर आमच्या बेसिनच्या तिथे घेतलाय, कारण माझ्या मिस्टरांना शेविंग करताना ना तर ते इथे कपाटच्या समोर करायचे आणि त्यामुळे काय व्हायचं की ते छोटे छोटे केस पडायचे. मग मला ते भीती वाटायचे, ते पूर्ण काढून घ्यायचे, क्लीन करायचं, तरी पण केस इतके छोटे असतात. इशू पण तिथेच बाजूला खेळायची. त्यापेक्षा म्हटलं की बेसिनच्या इथे एक आरसा लावून घ्यावं की त्यांचं पण काम वाचेल आणि माझं पण ताप वाचेल. हे पण मला आवडलं की हे आपण हँग करू शकतो, मस्त आहे. याच्या पाठीमागं पण त्यांनी असं रिंग दिली आहे, असं मस्त की जे ज्याला सपोर्ट आहे त्यांनी हे जे डिझायनिंग केलेलं आहे ना, तर ते इथं बांधले, त्यामुळे याला हे सपोर्टिव्ह आहे. खूप मस्त आहे हा आरसा सुद्धा बघा, मला आवडला मस्त. मी काही किचनसाठी पण वस्तू मागवलेल्या आहेत, कारण बराच वेळ आपला किचनमध्ये जातो आणि किचन जर चांगलं असेल, मस्त टापटीप असेल, त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतील, डेकोरेटिव्ह असेल, तर अजून काम करायला मजा येते. त्यामुळे मी या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता किचनसाठी बघा ह्या वस्तू मागवलेल्या आहेत की माझं किचन छान आहे, मस्त आहे, असे काही लोगो असणारे पण स्टिकर असतात ना, तर ते घेतलेले आहेत बघा. हे असे आलेले आहेत, हे 2 आहेत ह्याच्यासोबत बघा. मग ह्याच्यामध्ये मस्त छान छान मेसेज त्यांनी लिहिलेले आहेत. काउंट, मेमोराइज नॉट द कॅलरीज, असं काय काय आहे याच्यामध्ये, हे पण मला चिपकवायचं आहे. आणि याच्या मागे ना त्यांनी असे स्टिकर दिलेत, हे जर आपण काढलं तर ते पटकन स्टाईलला चिपकून जातील. त्याच्यासोबत हे पण आहे माय किचन, ह्याच्यावरती तर खूप छान मेसेज दिलेले आहेत बघा त्यांनी. इफ यू एम्प्टी इट फील इट, असं जे काय आहे छोटं छोटं, हे वाचायला पण छान वाटते आणि दिसायला पण छान दिसतंय. याचं कलर कॉम्बिनेशन पण छान आहे. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की ही माझं रेंटचं घर आहे, तू एवढं का सजवते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की आपलं रेंटचं असो किंवा स्वतःचं घर हे घर असतं आणि त्या घरामध्ये आपण राहतोय ना, ज्या घरामध्ये आपण राहतोय ना, त्या घरामध्ये आपल्याला फ्रेशच वाटलं पाहिजे. त्यामुळे मग मी या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यासोबत हे बघा, हे पण आले, म्हणजे असे 4 पीस आले. प्रत्येकाला मागे ना असं हे आहे की स्टिकर आहे चिपकवण्यासाठी. हे 2 हे कपच्या शेपचं आहे, एक कॉपी आहे आणि हे यांनी बहुतेक मला वाटतं फाडायचे विसरलेत बघा. मध्ये असा होल आहे ना, हे बघा, हे निघालं पण. हा असं हे असं आहे. किचन 4चे सेट एकाच पाऊचमध्ये आले. याची पण प्राइस मी वरती तुम्हाला देते. आणि याचं पॅकेजिंग खरंच खूप छान केले बरं का. मिशोचं मला पहिलं असं वाटायचं की मिशोवरून वस्तू कशी येते, मागवू की नको, पण यावेळेस मी भरपूर साऱ्या वस्तू मागवलेल्या आहेत. कारण याच्या अगोदर पण मी मिशोवरून शॉपिंग केली ना, तर ते आता वस्तू फास्ट पण येत आहेत आणि क्वालिटी पण खूप छान येते. त्यामुळे मी मिशोवरून भरपूर सारे पैसे पण वाचतायत आपले. हा जो आरसा आला होता ना, तो आरसाला तर स्पेशली त्यांनी थर्माचं असं पॅकेजिंग करून दिलं होतं, त्यामुळे तो फुटून एखादी वस्तू येण्याचा चान्स नाही. आता इन केस काही गोष्टींमध्ये होतं ते त्यांच्याकडून, माझ्याकडे आलेल्या वस्तू तर सगळ्या चांगल्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी एक स्टँड मागवलं होतं छोटंसं. हा कॉर्नर आहे, कॉर्नर रॅक आहे हे. आता असे एका ह्याच्यामध्ये 2 आलेले आहेत. याची प्राइस पण मला वाटतं साधारणतः 128 यांनी दाखवले. एकाची 128 आहे आय थिंक, मला आठवत नाहीये. तर याची पण प्राइस मी तुम्हाला देते. तर हा पीस आहे ना, कॉर्नर रॅक आहे हे आपल्या किचनमध्ये पण आपण मांडू शकतो. आता फक्त याच्यामध्ये आपण छोटे छोटे भरण्या पण ठेवू शकतो बघा, अशा पद्धतीचं आहे. याला 2 इकडे होल्डर आहेत. हे असे 2 स्टिकर दिलेत त्यांनी हे होल्डर होल्ड करण्यासाठी. आणि हे इतकं मजबूत आहेत ना, फक्त एक काम करायचं आहे. आता यातलं मी एक चिपकवलेलं आहे माझ्या किचनमध्ये. 2 आलेत एका पॅकेटमध्ये. तर एक किचनमध्ये आणि एक मला बाथरूमसाठी पाहिजे होतं, कारण आपल्या बाथरूममध्ये आपण साबण असतं, परत आपलं शॅम्पू असतं. शिवाय मी तर शॅम्पूचे पाऊचच वापरते जास्त करून, पण हे पाऊच ठेवण्यासाठी इथे परत आपलं फेस वॉश असतं, जे पण काही बॉडी वॉश असतं, ते सगळं ठेवण्यासाठी हे मस्त आहे बघा. कॉर्नरला एकदम चिपकून दिलं की झालं. ते एक काम करायचं आहे की ना, हे याच्यामध्ये असं अडकवायचं. हे बघा, ह्याचं अडकवण्याचे हुक आहेत ना, ते प्लास्टिकचे आहेत आणि छोटे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये अडकवा असं ही गोष्ट आणि त्यानंतर चिपकवा. कारण काय होतं की कधी कधी जर हे कॉर्नर पीस असल्यामुळे ना, एकाचं मागे पुढे झालं ना, तर एकामध्ये चिपकवलं तर दुसरं त्याच्यामध्ये जात नाही. आणि हे आमच्यासोबत घडले, कारण मी किचनमध्ये हे लावलेलं आहे ना, जे व्यवस्थित लागलं गेलं नाहीये. मग परत आम्ही ते थोडंसं धडपड करून त्याच्यामध्ये कोचून दिलेलं आहे. पण ही जर झंझट नको असेल ना, तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा हे ह्याच्यामध्ये अडकवा मस्त प्रकारे आणि त्यानंतरच हे 2 भिंतींना असं चिपकून द्या. आणि हलका आहे, लाईट वेट आहे, याच्यामध्ये आपल्या भरपूर साऱ्या वस्तू पण बसू शकतात. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही याचा वापर कशा पद्धतीने करताय. त्यानंतर मी असे वॉल डेकोरेटिव्हसाठी काही 2 पीस मागवले होते.
जे की छान आलेले आहेत बघा. एक आहे हा कृष्णाचा, ज्याच्यावरती मेसेज पण आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे वॉल डेकोरेशनसाठी भारी आहे. जर आपल्या घराच्या बाहेर पण आपण लावू शकतो. घरात एखादी भिंत आहे जिथे, आता मी विचार करते की माझ्या मंदिराच्या समोर, आता ह्या गोष्टी मी कुठे कशा अरेंज करते ना, हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटणार आहे. कारण हे जर सगळं अरेंज करणं तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ आपला खूप लॉंग होईल. त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट हे आले, ज्याचं काम आमच्या इशिकाने केलेलं आहे बघा. हे आहे ना, हे मला फक्त बांधायचं राहिले, नाहीतर आलं इतकं छान. हे अतिथी देवो भव आलेलं आहे, स्वागतम, आणि खाली असं. आता हे आपण घराच्या बाहेर मी लावायचा विचार करते. सगळ्याच गोष्टी घरामध्ये लावल्याच पाहिजेत असं नाही, तर घराच्या बाहेर सुद्धा आपण छान डेकोरेशन करतो. आणि हल्ली ना खूप असं हे झालेलं आहे की घराच्या बाहेर सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टींचं डेकोरेशन केलं जातं. आता हे आपण कुठेही लावू शकतो, आपल्या घराच्या बाहेर लावू शकतो. घरात एंट्री करायला जर तुमच्याकडे स्पेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि स्वागतम असं मस्त लिहिलेलं आहे, हलकं मस्त छान हलकीची डिझाईन केलेलं, जास्त गजबजाट नाही कुठे. तर या दोन्ही वस्तू ना मला एकाच पॅकेज मध्ये भेटलेल्या आहेत, त्यामुळे हे पण मी घेतलंय. आता एवढ्या साऱ्या वस्तू घेतल्या, काही वस्तूला हँग करायची गरज आहे. जेव्हा आपण रेंटच्या घरामध्ये राहतो ना, त्यावेळेस बऱ्याच लोकांचं असं असतं की तुम्ही घराला खिळा नाही मारायचा, तुम्ही घरामध्ये काही ठोकू शकत नाही, ड्रिल नाही करू शकत. अशा वेळेस आपल्याला जर छोट्या छोट्या गोष्टी जर अडकवायच्या असतील तर त्यासाठी ते पण पाहिजे ना, म्हणून त्याची पण मी सोय केली. आणि मी असे हुक्स मागवलेले आहेत, 20 पीस आलेले आहेत त्याचे हुक्सचे, खूप छान आहेत. ह्याच्या पाठीमागे जे आहे ते आपल्याला असं काढायचं आहे आणि त्याच्यानंतर हे स्टिक करायचं आहे. एवढं एकदा चिपकवलं की निघत नाही लवकर. तर याचे 20 पिक्स मी मागवलेले आहेत मिशोवर. मागवलेला आहे हे हँगिंग पॉट. हे हँगिंग पॉट आहे, त्याचा 5चा सेट मला आलेला आहे बघा. 5 आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत, छान आहेत. याच्यामध्ये आपण जे बेल वगैरे लावलं आणि ते जर आपल्या गॅलरीला वगैरे ठेवलं मस्त डेकोरेशन करून तर खूप छान दिसतं, म्हणून याच्यामध्ये मी मागवलेलं आहे असे पॉट. आणि आमच्या गॅलरीला ना असे हुक्स आहेत, त्या हुकमध्ये जर अडकवलं तर हे छान अडकून जातं. आणि ते अडकवण्यासाठी त्यांनी अशा चेन्स पण दिलेल्या आहेत त्याच्यासोबत बघा. अशा प्रत्येक पॉटला चेनचं पॉकेट वेगळं आलं होतं, म्हणजे त्याच्यासोबतच आहे, प्राइस त्याच्यामध्येच आहे, पॅकेजिंग फक्त वेगळं होतं त्याचं. याला चेन लावली ना तर अशी एवढी हाईट होते याची. आणि वरती हुक पण दिलेला आहे त्याने अडकवण्यासाठी. आणि क्वालिटी वगैरे पण छान आहे, हे सुद्धा मला स्पेशली खूप आवडलं. याच्यामध्ये आपण छोटी छोटी झाडं असताना फुलांची वगैरे पण लावू शकतो आणि वरती हँग करू शकतो. तर मस्त आहे हँगिंग पॉट, किंवा गॅलरीला सुद्धा असं अडकवू शकतो आपण या गोष्टी. तर अशा पद्धतीचे हे 5 भेटलेले आहेत आणि 5 जणांना 5 चेन पण भेटलेले आहेत, त्यामुळे हे मला खरं खूप छान वाटलं. प्लास्टिक आहे पण क्वालिटी वगैरे चांगली आहे त्याची. त्यानंतरची वस्तू आलेली आहे अशी हे छोटी छोटी झाडं मी मागवलेली आहेत हे डेकोरेशनसाठी. आणि याला बघा ना किती छान आहे, म्हणजे याने पॅकेजिंग करून दिलेलं आहे प्लास्टिकचं. आणि याला छान अशा डिझायनिंग आहेत कुंड्याची, ते बघा याला चष्मा आहे, याला काही हार्ट आहेत, अशा पद्धतीच्या आहेत. आणि हा सेट आहे ना तर पूर्ण 8 फ्लॉवर पॉटचा सेट आलेला आहे, जे आपण शोकेसमध्ये बाहेर किंवा इव्हन ना या कुंड्यामध्ये सुद्धा लावू शकतो. तात्पुरतं तर मी आता असंच ठेवायचा विचार करते, कारण माझ्याकडे कुठे झाडं नाहीयेत, मी लावलेली पण नाहीयेत. कुंड्यामध्ये असं हे मस्त दिसेल असं. 8 जणांचं सेट मागवले, कारण माझे भरपूर सारे व्हिडिओज असतात. शिवाय किचनमध्ये पण ठेवू शकतो. आता हे सगळ्या गोष्टी अरेंज करणार आहे त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि याची सुद्धा क्वालिटी खूप छान आली, वेगवेगळ्या प्रकारची. मी जास्त तर करून सगळे ग्रीन कलरमध्येच घेतलेले आहेत आणि त्याला थोडासा हलका वेगळा कलर आहे. काय काय सेम आहेत, हे 2 सेम आलेले आहेत, तर असे सेम पण आहेत. तर 8 असे आहेत आणि प्रत्येकाचे डिझाईन तुम्ही बघाल समोरचे वेगळे आहे, मस्त आलेले आहेत. हे सुद्धा या सुद्धा प्रॉडक्टवर मी खरंच खूप खुश आहे. मी जेव्हा या वस्तू खोलल्या ना तेव्हा बघितलं, पहिल्यांदा आपल्याला उत्सुकता असते ना की माझा प्रॉडक्ट कसा आलाय, पण आल्यानंतर प्रत्येक प्रॉडक्ट मी हॅप्पी झालेली आहे खरंच. असं पण आहे, किती छान आहे बघा, किती छान वाटतंय. किचनमध्ये एखाद्या साईडला वगैरे ठेवलं तर किती भारी दिसेल, कारण हल्ली ना आपल्या घरामध्ये हिरवं बघायला प्रत्येक व्यक्तीला आवडतं. हिरव्यामध्ये एक वेगळं अट्रॅक्शन असतं आणि ते खरंच खूप छान वाटते. त्यामुळे अशा पद्धतीची सगळी झाडं आलेत, फक्त आता आमच्या इशूच्या हाताला नाही लागून द्यायचं एवढं ते आहे. त्यानंतर हे सारे ऑर्गनायझर पण मी मागवले होते, हे 3 बास्केट मागवले होते. आणि हे 3 बास्केट सुद्धा अबाउट मला वाटतं 300च्या आसपास काहीतरी आलेल्या आहेत.
तर हे 3 बास्केट सुद्धा मला खरंच खूप आवडले, कारण घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू पडलेल्या असतात. मी ऑलरेडी याच्यामध्ये वस्तू पण ठेवलेत बघा. आमचं जे रोजचं वापरायचं साहित्य असतं ना, माझे मेकअप प्रोडक्ट असतात, तेल, कंगवा, लिपस्टिक, जे पण काही छोटं मोठं आहे ना, ते इकडे तिकडे पडतं आणि शोधाशोध करण्यापेक्षा ना हे अशा पद्धतीचे 3 बास्केट मागवले होते आणि यांचा तिघांचा सेट येतोय. याची सुद्धा क्वालिटी खरंच खूप छान आहे, शिवाय हलका आहे आणि याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी बसू शकतायत बघा. एवढा असं आहे ते. किचन मध्ये काही गोष्टी ठेवण्यासाठी किंवा छोटी छोटी रुमाल ठेवण्यासाठी, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा वापर कशा पद्धतीने करायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. बिल असतील किंवा छोटी छोटी काही पॉकेट्स असतील, कार्ड असतील, काही पण असेल तर याच्यामध्ये टाकलं तर ते पटकन सापडते. म्हणून मी असं हे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. एक अजून मी खाली ठेवलाय, एक हा खाली आहे. याच्यामध्ये विचार करते अजून जे काही महत्त्वाचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत तर ते याच्यात ठेवेल, किंवा आपण इयरिंग्स, क्लचर जे तुम्हाला हवं आहे ते ठेवू शकता. आणि हे बॉक्स अशा आहेत की आपण वरती कपाटावरती, शोकेचं कपाट असेल तर त्याच्यावरती ठेवू शकतो, किंवा आपण आपल्या अलमारीमध्ये, कपाटामध्ये आत डायरेक्ट ह्याच्यामध्ये काही वस्तू ठेवून पॅक पण करू शकतो. त्यानंतर मी हे एक वस्तू घेतली होती जी मला किचनमध्ये खरंच खूप गरजेची होती, आणि ते आहे हे माझं, तुम्हाला दाखवतेच डायरेक्ट बघा. हे आहे कॉर्नर रॅक. कॉर्नरला मस्त दिसतंय, ह्याच्यावरती खूप साऱ्या भरण्या बसतायत, शिवाय खूप स्पेस आहे याच्यावर. आणि कॉर्नरला कसं आपण प्रत्येक गोष्ट अशी सिंपल ठेवण्यापेक्षा कॉर्नरची स्पेस अशी पण रिकामी पडते. त्यापेक्षा म्हटलं की असं एखादं रॅक मागवावं ज्याच्यावरती माझी सोय होईल. तर हे रॅक मागवण्याचं स्पेशल कारण म्हणजे माझी तेलाची जी किटली आहे ना, तर ती ठेवण्यासाठी मी स्पेशली मागवलेलं आहे. कारण काय व्हायचं, बाकीचे डब्बे वगैरे तुम्ही बघितले की माझे खाली ठेवलेले आहेत, पण ते डबे इशिका कधीही ओढते, पाडते. पण तेलाची किटली आहे ना, तर ती मी खाली नाही ठेवू शकत ना, वरती किचनच्या ओट्यावरती पण जी भांडी ठेवलेली आहे तिथे पण नाही ठेवू शकत. कारण काय होते, तिथे त्या तेलाची किटली जेव्हा आपण वापरतो ना, नाही म्हणलं तर थोडं तेल त्याच्या ते खालच्या साईडला लागतं आणि त्यामुळे तो भाग चिकट होतो. मग ती किटली ठेवायची कुठे, मग मी माझ्या किचनच्या एका कोपऱ्याला ठेवलेली आहे. म्हटलं तर तेवढा स्पेस तो किटलीचा तो जाणारच आहे. त्यापेक्षा काय करूयात की आपण असं एखादं रॅक घेऊया ज्यावरती भरपूर सारे, त्याच्या खाली पण कप्पा आहे, इथे पण काही वस्तू बसतील, इथे बसतील, आणि त्यावरती आपण किटली ठेवली तर होऊन जाईल. म्हणून मी असं एक कॉर्नर रॅक मागवलेला आहे. खूप छान आहे, स्टीलचं आहे, शिवाय आपण क्लीन करायला पण इझी आहे. पटकन पुसून घेतलं, काम फिनिश होऊन जातं. मला असं फक्त वाटत होतं की याला जे जाळ्या आलेल्या आहेत ना, तर त्या खालच्या साईडला पण असाव्यात, पण याला जाळ्या नाही आहेत. हे वरची जशा कशा तारा दिलेल्या आहेत ना, तर त्या तारा आहेत ना, त्या खालच्या साईडला नाही आहे. खाली पूर्ण प्लेन आहे, पण इट्स ओके, कारण खालचा भाग आहे तो खाली त्याला सपोर्ट भेटणारच आहे. हा फ्रीजसाठी कव्हर मागवलेला आहे बघा, खूप छान आहे. आता हा कव्हर टिपॉय वरती पण आपण टाकू शकतो, बर्थडे वगैरे असेल. याचं डिझायनिंग खरं खूप छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट, याचा जो कलर आहे ना व्हाईट, किती छान वाटतं. व्हाईट वरती ऑरेंज, पिंक अशा कलरचे फ्लावर आहेत आणि खूप प्रोफेशनल वाटला मला हा. पण अशा पद्धतीचा लेंथ पण तुम्ही बघाल बघा, एवढी अशी लेंथ आहे जी फ्रीजला आपल्या कव्हर करते मस्त. आणि बाजूला असे हे छोटे झालर आहे त्याला, आणि नाजूक असं जाळीदार हा आहे कव्हर. तर पहिले कसे पॉकेटचे कव्हर असायचे आणि जाड कव्हर, मला तसा नको होता जो माझ्या फ्रीजवरती पहिला होता खूप वर्षापूर्वी. तर तो मी टाकून दिला होता आणि त्याच्यानंतर मी फ्रीजवर काहीच ठेवलं नव्हतं. कारण मी असं विचार करत होते की फ्रीजवरती हलका असं जास्त अट्रॅक्ट करणार असा कुठला तरी कव्हर बघावा, आणि त्याची वेळ आत्ता आली आणि हा मी कव्हर पण घेतलाय त्याच्यावरती, आणि खूप छान लुक देईल फ्रीजला माझ्या. त्यामुळे मग हा पण मी घेतलाय. याची पण प्राइस मी तुम्हाला इथे दाखवते. तर खूप स्वस्तामध्ये छान छान वस्तू आलेल्या आहेत आपल्या. आणि ही सगळी शॉपिंग आहे ना, ती मी गरज म्हणून केलेली आहे. म्हणजे कुठे की मला नाही थोडीशी हाऊस आहे किंवा थोडंसं आता पैसे आहेत तर एखादी वस्तू घ्यावी असं नाही, तर या प्रत्येक गोष्टीची मला खूप गरज होती. म्हणून मी या गोष्टी खूप दिवसापासून सर्च करून ठेवत होते की कुठली वस्तू घ्यायची. जेव्हा जसं की जी वस्तू आवडेल तसं ती मी ॲड टू कार्ट करून ठेवायची. म्हटलं की पटकन जेव्हा आपल्याला घ्यायची आहे ना, तेव्हा आठवत नाही नेमकं किंवा लक्षात येत नाही की कोणती वस्तू घेऊ, आणि आपला टाइम पण जातो आणि खूप कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा जसं आवडेल तसं मी ते माझ्या लिस्टमध्ये मी ते इन्क्लूड करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी वस्तू दाखवणार आहे जी मी अजूनही खोललेली नाही. तर ते आहे आपलं हे स्टँड, म्हणजे शू रॅक. शूजसाठी मी रॅक मागवलेला आहे. मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की चप्पल आम्ही अशाच बाहेर ठेवतोय, तिथं कोणतंही आमचं स्टँड नाही. पहिल्या घरामध्ये पण कुठे स्टँड नव्हतं, कारण आम्ही वरच्या फ्लोअरला राहायचो, त्यामुळे ते चप्पल आहेत ना आम्ही जिन्यावरती ठेवायचं आणि लिफ्टची सिस्टीम नव्हती.
त्यामुळे ते चालून जायचं. पण इथे तसं नाहीये. इथे आपल्या भरपूर सारे लोक बघणारे असतात. शिवाय पॅसेज आमचा मोठा आहे, मुलं खेळतायत आणि त्यामुळे ते चप्पल बाहेर ठेवायला मला कसं तरी वाटत होतं. त्यामुळे मी हे रॅक मागवले आणि हे खूप मोठं रॅक मागवले की जेणेकरून आमच्या सगळ्या फेस्टिवलच्या जे बाहेर जाण्याच्या, घरात घालण्याच्या जे पण सगळ्या काही चप्पल आहेत ना, तर ते त्याच्यामध्ये बसून जातील या हिशोबाने मी हे मोठं रॅक मागवले. आता हे तुम्हाला फक्त मी दाखवते हे कसं. हो, तर हे पूर्ण डिटेल मी ह्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. हे कसं जोडायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही कसं अरेंज केलेलं आहे, हे सगळं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे. आता फक्त तुम्हाला हे ओपन करून दाखवते याच्यामध्ये कशा पद्धतीचं आलेलं आहे ते. हे खूप हेवी आहे बरं का, असं वाटतंय की आपल्याला बघायला. भरपूर साऱ्या अशा पाईप्स आहेत. हे बघा असं भरपूर साऱ्या याच्यामध्ये पाईप्स आहेत, छोट्या आहेत, मोठ्या आहेत. पूर्ण गठ्ठाच आलाय पाईपचा हा. आणि त्याच्यासोबत आपल्याला हा हे ऍक्च्युली कसं कसं काय काय आलेलं आहे मी फक्त फोटोमध्ये बघितलं होतं. तर ऍक्च्युली कसं कसं आलंय हे जोडल्यानंतर आपल्याला समजेल. हे खालचं स्टँड आहे असं वाटतंय मला. इशू प्लीज. आणि हे त्याचा कव्हर आहे, ग्रे कलर मध्ये आलंय. मी ऍक्च्युली वाईन कलर मध्ये मागवलेलं की ग्रे कलर मध्ये मला आठवत नाहीये, पण हा पण कलर मध्ये फेवरेट आहे. खूप छान वाटतो, प्रोफेशनल वाटतो. आणि याला चेन्स आहेत. मुळात हे वापरल्यानंतर तो तुम्हाला समजेलच नेमकं हे कसं आहे ते. तर मंडळी या सगळ्या गोष्टींचा पसारा मी काढून ठेवलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे सगळं मला आवरावं लागणार आहे आणि त्यानंतर मग हळूहळू जसा टाइम भेटेल तसं प्रत्येक गोष्ट अरेंज करणार आहे. कारण सध्या इशूची तब्येत बरी नाहीये. तुम्ही बघाल तिला सर्दी खोकला झालेला आहे, तिचा चेहरा पण किती पडलाय. त्यामुळे तिला बघत बघत मी गोष्टी अरेंज करणार आहे. तुम्हाला मी ते नक्की शेअर करेन. तर अशा होत्या ह्या आपल्या आजच्या वस्तू ज्या मी मिशोवरून शॉपिंग केलेल्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. बऱ्याच जणांना या गोष्टींची गरज असते, फक्त आपण विचार करतो की ही कशी येईल किंवा कशी, या भीतीपोटी आपण काय काय गोष्टी घेत पण नाहीये. तर मला जर मिळालेल्या त्या सगळ्या वस्तू चांगल्या आलेल्या आहेत, खूप भारी आलेल्या आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ खरंच शेअर करा. व्हिडिओ आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सुद्धा यामध्ये कोणती गोष्ट जास्त आवडली. तर चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.